अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात आमदार बच्चू कडू जे आहेत ते एक प्रबळ उमेदवार देण्याच्या तयारीत आहे आणि त्या उमेदवाराची आज घोषणा होऊ शकते। 1 वाजता पत्रकार परिषद आहे। राजकीय वर्तुळात चर्चा आहे की दिनेश बुब जे आहेत ते बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाकडून निवडणूक लढवतील। सध्या ते ठाकरे गटामध्ये त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे ते नाराज आहे। आज 1 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी आमदार बच्चू कडू आहेत। भाऊ, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की खासदार नवनीत राणांविरोधात तुम्ही उमेदवार देणार आहेत। राजकीय वर्तुळात चर्चा आहे की दिनेश बुब तुमचा उमेदवार असेल, काय सांगणार? अजून काही असं निश्चित नाही आहे। दिनेश भाऊ अतिशय रुग्णसेवक आहे आणि गेल्या 20 वर्ष महानगरपालिकेमध्ये ते नगरसेवक आहे आणि मला वाटतं माझ्या निवडणुकीत लोकसभेमध्ये खूप त्यांनी मदत त्यावेळेस केली होती। एकंदरीत सगळ्यांचं मत असं असलं तरी या बाबतीत ते आज निर्णय घेणार आहे 1 वाजता। अजून काही निश्चित नाही आहे आणि त्या बाबतीत आमचे ही लोकसभा निवडणूकच आम्ही राजकुमारजीच्या नेतृत्वात लढणार आहोत आणि राजकुमारजी आज सगळं करून वेळ पडली तर ते काय त्यांना कोणता उमेदवार, कारण 2-3 उमेदवार समोर आहे आणि त्या 2-3 उमेदवारांमध्ये कोणत्या उमेदवाराची घोषणा करायची ते राजकुमारजी ठरवणार आहे। भाऊ, महाविकास आघाडीमधनं देखील दिनेश बुब यांनी उमेदवारी मागितली होती। काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचा मेळावा झाला होता की नवनीत राणांचा जर पराभव करायचा असेल तर शिवसेनेचा शिवसैनिक हवा अशी मागणी केलेली होती आणि शिवसेनेचा सैनिक जर तुमच्याकडनं लढला तर काय सांग? नाही, मला वाटते मुळात बरेच दिवसाचा हा एकंदरीत मी पण शिवसेनेत होतोय आणि दिनेश बुब पण शिवसेनेत होते आणि आम्हाला असं वाटलं होतं का आघाडीकडून त्यांचं नाव येईल। ते आलं असतं तर अधिकच बरं झालं असतं, तर काही विषय नव्हता। परंतु आता या सगळ्या याच्यामध्ये दिनेश बुबची स्वतःची तयारी आहे का नाही आहे ते मला माहीत नाही आणि या सगळ्या गोष्टीवर अखेर निर्णय घेण्याचं काम राजकुमार पटेल करेल। ही निवडणूकच आम्ही त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून लढणार आहोत। राजकुमारजी पटेल या सगळ्या निवडणुकीचा धुरा सांभाळणार। त्यांचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी याच्यात सहभागी होऊ। त्यांनी आदेश द्यावं राजकुमारने, आम्ही समोर जावं। बच्चू कडू संपूर्ण निवडणुकीची धुरात सांभाळत असतात, परंतु यावेळेस राजकुमार पटेल यांच्या खांद्यावर संपूर्ण तुम्ही निवडणूक सोपवली आहे, जबाबदारी सोपवलेली आहे, कारण लोकसभेचा मार्ग मेळघाटामधून जातो। राजकुमारजीचा एकंदरीत राजकारणामधला अनुभव जो आहे तो माझ्यापेक्षा अधिक, किमान मेळघाटमध्ये आणि खालच्या अचलपूर भागातसुद्धा अतिशय माझ्यापेक्षा जास्त निवडणुका त्यांनी लढलेल्या आहे आणि मला वाटतं ते या बाबतीत कणखरपणे भूमिका घेण्यात राजकुमारजी माझ्यापेक्षा अधिक एक पाऊल समोर आहे आणि त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक व्हावी। ते राजकुमारजी पटेलचा एकंदरीत राजकीय अनुभव पाहिला तर अतिशय भक्कम आहे आणि त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली तर कदाचित आम्ही ही निवडणूक जिंकू शकू। नवनीत राणांविरोधात तुम्ही निवडणूक ही संपूर्ण प्रक्रिया राबवतायत, उमेदवार देत आहेत, परंतु उमेदवार दिला तर मतांचं विभाजन होणार आणि त्याचा फायदा नवनीत राणांना होणार असं देखील बोललं जातं। मला असं वाटतं का कोणाचा फायदा होतं कोणाचं नुकसान होतं हा विषय नंतरची गोष्ट आहे। पहिली गोष्ट अशी आहे का आम्ही ज्या मुद्द्यावर निवडणूक लढतो आहे ते मुद्दे फार महत्त्वाचे आहे। आज आम्ही पाहतो 40 ते 50 प्रकरण केंद्रातले मेळघाटातले अडकून आहे। केंद्रामध्ये त्यांची परवानगी न भेटल्यामुळे 132चं सबस्टेशन सुरू होऊ शकलं नाही की ती 32 ते 40 गावाला पाणी लाईन भेटू शकली नाही। अनेक ह्या अमरावती जिल्ह्यातले मूळ मुद्दे, फिनले मिल असेल, संत्र्याचा विषय असेल, तुमचा कापूस आणि सोयाबीनचे भाव जे केंद्र सरकारच्या आयात निर्यातच्या धोरणामुळे पडले, तर आमचा एक असा कट्टर ज्या पद्धतीनं आम्ही राज्यामध्ये लढतोय किमान ते मुद्दे ताकदीनं मांडून त्याचा उहापोह करण्याचं काम करतो, त्याचा आवाज होण्याचं काम आम्ही करतो आहे। त्याला किती यश येतं हा नंतरचा भाग आहे, परंतु केंद्रामध्ये आता आम्हाला असं वाटतं का या सगळ्या संदर्भात जसं राज्यामध्ये दिव्यांग मंत्रालय उभं झालं तर केंद्रातही व्हावं। या सगळ्या गोष्टीवर आमचा उमेदवार आहे हा सक्षम असला पाहिजे, तो भांडला पाहिजे। किमान आता निर्यातबंदी कांद्यावर केली, परिणाम संत्रा उत्पादक शेतकऱ्यावर झाला, यासाठी लढणारा केंद्रामध्ये उमेदवार कोणी माणूसच नाही आणि त्याच्यासाठी मला असं वाटते अमरावती जिल्ह्यातलं नेतृत्व हे फक्त शेतकऱ्यासाठी, मजुरासाठी, वंचित आणि अतिशय दुर्लक्षित घटकासाठी काम करण असं एकंदरीत त्याच्यासाठी या मुद्द्यावर घेऊन आम्ही निवडणूक लढतो आहे। कोणाला पाळायचा हा नंतरचा भाग आहे, पण हे मुद्दे किमान एका निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही येडेताई उभे केल्या होत्या, आज आम्ही इथं उमेदवारीची उभी करतो आहे। हा जो मुद्दा आहे निवड राजकीय देशापोटी नाही, तर मला असं वाटते का हे मुद्दे चर्चेला आणू आणि अमरावतीच्या एकंदरीत सगळ्या
विकासाच्या विषयाच्या संदर्भात असेल, इथल्या बाकीचे जे काही दुर्लक्षित प्रश्न आहे केंद्राच्या धर्तीवर, त्या सगळ्या प्रश्नावर आमची आघाडी अधिक उत्तम आणि ताकदीनं लढणारा माणूस पाहिजे आहे. अडसुळांनी देखील अर्ज उचललेला आहेत, अर्ज ते दाखल करणार आहेत, निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, काय त्यांना आव्हान? आम्ही सगळ्यांना विचारूनच करू. आखरी मूठ बांधायची आहे तर ते मजबूत बांधल्या गेली पाहिजे आणि अतिशय व्यवस्थितपणे. आखरी पक्ष लहान असला तरी मला वाटते नियोजनबद्ध काम जर केलं तर छत्रपतीचे अनुभव आमच्या पाठीशी आहे, त्यांचा अभ्यास आहे, त्यांचं मार्गदर्शन. शिवाजी महाराजाचा एकंदरीत इतिहास हा कमी संख्येनं मोठ्या लढाया जिंकलेल्या आहे आणि जशी मी माझी लढाई लोकसभेची अगदी 2-3 हजार मतांना हरलो होतो आहे. आता पुन्हा एक चांगली संधी आहे आणि ही लोकसभा आम्ही जिंकू अशी मोठा आशावाद पण आहे. प्रहारचा पहिला खासदार दिल्लीत जाणार? बिलकुल असं निश्चित मला असं वाटते का एकंदरीत जे वातावरण आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि आम्ही केलेलं काम एकंदरीत आम्ही जो काही संपर्क लोकांसोबत ठेवला, विनाकारण कोणाशी वाद घालण्याचा कधी आम्ही प्रयत्न केलेला नाही आहे आणि या सगळ्या याच्यामुळं आमचा खासदार हा सर्वाला घेऊन, सर्वपक्षीय घेऊन, आखरी अमरावतीचा विकास त्याच्या डोक्यात घेऊन असणारा असला पाहिजे. तो विनाकारण वाद त्यानं निर्माण करू नये. खासदाराच्या भूमिका हाच असतं, कारण त्याची लेवल फार मोठी असते. तो लहान लहान गोष्टी 5 लाखाच्या उद्घाटनासाठी श्रेय घेणारं, एखाद्या नगरसेवकामध्ये घुसून तिथं कुठंतरी आपलं श्रेय घेण्याचं लाटणं ही खासदाराच्या भूमिका नसतं. आणि मग एक खासदार किती व्यवस्थित आणि आदर्शवादी असला पाहिजे, तो अधिक काय करू शकतं हे अमरावतीकरांना मला दाखवायचं आहे. शेवटले 2 प्रश्न. नवनीत राणांचं एक पोस्टर व्हायरल झालं आहे शिवजयंतीनिमित्त आणि दुसरीकडे राज ठाकरे अजूनही महायुतीत यायचे आहेत. तुम्ही महायुतीमध्ये आहेत आणि पोस्टरवर राज ठाकरेंचा फोटो आहे. दुसरीकडे भाजपचे नेता म्हणतात की तुम्ही महायुतीत आहे, तुमचा फोटो नाही दिसतोय. तो त्यांचा प्रश्न आहे. माझा आपण काही फोटो गिटोचा आग्रह करणारा इतका लहान आम्ही नाही आहे आणि आम्ही अतिशय लहान माणसं आहे. युतीच्या पोस्टरवर यावं, आमचा फोटो दिसावा हे मुळातच आमचं काही ते डोकं नसते. आम्ही लोकांच्या मनात घर करू आणि त्या पद्धतीनं काम करू. विजय शिवतारे लोकसभा निवडणूक लढवण्यावर आग्रही होते बारामतीमधनं, परंतु काल त्यांची मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी समजूत काढलेली आणि त्यांनी माघार घेतलेली आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं उमेदवार उभा करताय, तुम्हाला काय एकनाथ शिंदेचे फोन आलेत काय? फडणवीस जर आले तर तुम्ही माघार घेणार? शिंदे साहेबांचा मी अतिशय आदर करतो, त्यांचा अतिशय मी मानही ठेवतो आहे. परंतु आता ही निवडणुका आमच्या प्रहारच्या गोष्टीनं अस्तित्वाची आहे आणि त्यांचे दिव्यांग मंत्रालयामुळे आम्ही ऋणी आहोत. त्यांचे दिव्यांग मंत्रालय त्यांनी दिलं नसतं तर कदाचित आम्ही ह्या गोष्टी त्यांच्याबद्दल बोलूही शकलो नसतो. परंतु त्यांनी जो काही दिव्यांगाबद्दलची घेतलेली भूमिका आणि देशातला पहिलं दिव्यांग मंत्रालय इथं झालं आणि त्याच्यानं त्यांचा आदर नक्की आहे. पण त्यांची आमची दोस्ती पण आहे. हे मित्रत्व तुटू नये या अमरावती जिल्ह्यापुरतं तरी त्यांनी आम्हाला तेवढी सवड द्यावी, तेवढं दुर्लक्ष करावं. आणि तुम्हाला अडचणच होत असेल उद्या आमच्या प्रती जर तुमच्यामुळं शिंदेसाहेबांना त्रास होत असेल तर त्यांनी सांगावं, आम्ही उमेदवारी मागं नाही घेऊ शकणार, युतीतून आम्ही लागेल बाहेर निघू. शेवटला बेटा, तुम्ही आज संभाजीनगर आणि नांदेडच्या दौऱ्यावर आहेत, कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार असल्याची माहिती. आता आम्ही नांदेडला 4 जिल्ह्याचे लातूर असेल, नांदेड असेल, परभणी आणि हिंगोली अशा 4 जिल्ह्यांच्या बैठकी तिथं ठेवल्या. संभाजीनगरला बीड, उस्मानाबाद, नगर आणि जालना अशा बैठकी उद्या आहे आणि त्या 16 तारखेला पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात आम्ही बैठक घेतो. एकंदरीत सगळी माहिती जाणून घेतोय आणि मग तसा काय समोर जाता येईल ते पाहू. होते आमदार बच्चू कडू. कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.